सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंधळ. आणि काल कारभारी गेले होते कृषी प्रदर्शनाला. तेव्हा आहे ना त्यांनी ना माझ्याकरता आहे ना भरपूर असं सारी खरेदी केलेली आहे. शेतीला लागणाऱ्या सर्व वस्तू आणलेल्या आहेत. आता हा आहे ना पंपाचा बेल्ट आहे. पंपाचा बेल्ट आहे ना खराब झाला होता, मग त्यांनी यातून घेऊन आलेला आहेत. आणि ते कृषी प्रदर्शन शेतीचंच होतं, त्याच्यामुळे गेले होते. आता हे आहेत ना टरबुजाच्या बिया आहेत. हे 3 पाकिट आणलेले आहेत त्यांनी, छोटे छोटे. आणि शेतीचं प्रदर्शन असलं ना तर कुठं पण जातात कारभारी. कित्येक वेळा मी पण गेलेली आहे, जेणेकरून आहे ना शेतीविषयी काहीतरी नवीन नवीन शिकता येतं. आधुनिक तंत्रज्ञान निघालेले आहे, शेती कशी करायची काय त्याविषयी ना तिथं ना सर्व डेमो दिलेले राहतात. फुलांची लागवड केलेली राहते, फळभाज्या असो किंवा काही नाही का पंप ट्रॅक्टर बिक्टर अशा भरपूर आहेत ना यंत्रणा असतात तिथे. मग त्यानुसार आपल्याला ना थोडं थोडं शिकता येतं. हे पाहिलं होता स्टार्टर पाहिला होता, विहिरीवर बसवतात हा स्टार्टर. जेणेकरून आहे ना ज्यावेळेस आपण मोटर चालू करतो त्यावेळेस विहिरीवर जाऊन मोटर चालू करावं लागते. पण त्यावेळेस त्यांनी ना ही टेक्निक पाहिली की फोनवरून सुद्धा आहे ना आपली मोटर चालू होऊ शकते. आणि ही भरपूर वर्षे झाले टेक्निक आलेली होती. जवळजवळ 9-10 वर्षापूर्वी आम्ही पाहिली होती, पण त्याला भरपूर खर्च येत होता. ते आपल्या घेण्यानुसार होतं. तुमची मोटर किती मोठी आहे, पाईपलाईन किती लांब आहे काय त्यानुसार होतं. त्यावेळेस काय आम्हाला परवडायजोगं नव्हतं. पण गेल्या वर्षी ते गेले, तिथं पाहिलं आणि ते कमीत कमी खर्चात होतं ना. तो स्टार्टर बुकिंग केला आणि तो स्टार्टर ह्या वर्षी ना आम्ही पानकाळ्यात बसवलेला पण आहे. जेणेकरून आमची विहीर 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि भरपूर जंगल आहे जिथं विहीर आहे तिथं. मग तिथं रात्रीच्या वेळेस ना जाणं शक्य नव्हतं. पहाटे पण लाईट राहते, रात्र लाईट राहते. त्यावेळेस त्यांनी आता आहे ना ती यंत्रणा बसवलेली आहे. त्याच्यामुळे आहे ना भरपूर फायदा झाला आम्हाला. मी सुद्धा घरून मोटर चालू करू शकते आणि मी एकटी सुद्धा भरणं करू शकते. नाही तर पूर्वी काय व्हायचं, 2 जण घरी लागायचे जर भरणं करायचं असलं तर. कारण की एक जण बाऱ्यावर लागायचं आणि एक जण आहे ना विहिरीवर बसून राहावं लागायचं. ज्यावेळेस दिवाळीच्या वेळेस लोड शेडिंग चालू होतं त्यावेळेस भरणं नेमकी चालू असतं आणि भरणं चालू असल्याच्या नंतरून लाईटी जातात. मग असे 2-3 जण घरी लागायचे. पण ह्या वर्षी आम्हाला अजिबात अडचण नाही आली. ह्या वर्षीपासून मी पण भरणं करायला लागले. कारभारी जरी कुठे गेले ना तर मी स्वतः मोटर चालू करते घर बसल्या आणि भरणं करून घेते. त्या माहिती पण झालेल्या आहेत. आणि आज काल आहेत ना परत गेले होते ते, आणि तिथून मला आहेत ना ह्या सर्व फुलांच्या आहेत ना बिया आणलेल्या आहेत. ते आता अशा 5 प्रकारच्या आहेत ना त्यांनी पुड्या बियाच्या आणलेल्या आहेत. गेल्या वेळेस आहे ना ते घेऊन नव्हते आले, त्यांना जे सामान लागतं तेच आणलं होतं. मग घरी आल्यावर विचारलं काय काय होतं तिथं काय नाही. त्यांनी सगळे व्हिडिओ दाखवले. मग त्यावेळेस त्यांना म्हटलं आपल्याला घरगुती लावण्याकरता अशा फुलाच्या बिया नाही आणल्या, आपण पण इथून पुढे आहे ना हे फुलं विक्री करता लावू शकतो वावरात. मग त्यावेळेस आहे ना त्यांनी ना आठवणीने ना मला हे सर्व फुलांच्या बिया आणलेल्या आहेत. अशा भरपूर माहितीचे आहेत ना हे पॅम्पलेट पण घेऊन आलेले आहेत ते. आता हे सर्व पंपाचे आहेत. आणि हे बघा हे स्टार्टरचे आहेत. आता स्टार्टर आहेत ना ते कारभाऱ्यांनी ना विहिरीवर बसवलेला आहे. जेणेकरून आहे ना आता आहे ना आम्हाला सगळी सोय झालेली आहे. कृषी प्रदर्शन पाहायला गेले होते ना कारभारी, तिथे आहे ना भरपूर प्रकारचे आहेत ना फळभाज्या असो किंवा फुलं असो. परत आधुनिक टेक्निक आलेली सर्व, की आपण पॉली हाऊसची शेती कशी करतो, फिल्टरच्या पाण्यावर पण शेती कशी करतो. तुम्हाला जर जमीन नसेल जास्त तर पॉली हाऊसमध्ये पण आहे ना शेती केली जाते. आणि तीच टेक्निक आहे ना आता हळूहळू गावाला पण यायला लागलेली आहे. टेक्निक हळूहळू नाही म्हटलं ना लगेच पण येऊ शकते. पण शेतकऱ्यांकडे ना जे जे छोटे शेतकरी ना त्यांच्याकडे एवढं भांडवल नसतं.